आपल्या बिनधास्त अशा वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये जोरदार भाषण केलं आणि त्यावेळेला निधीवरून बोलत असताना दादांनी एक वक्तव्य केलं ज्यावरून विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। विरोधामध्ये उभा राहून निवडून आलेल्या उमेदवाराला नंतर निधी मिळाला नाही तर काय असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। सोबतच तुम्ही काट मारली तर मीही काट मारणार असं वक्तव्य त्यांनी केलं। या भाषणामध्ये निधीचा त्यांनी हा मुद्दा घेतला होता। दादांच्या याच वक्तव्याला काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी धमकी असं म्हटलंय, तर अंबादास दानवेंनी देखील दादांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे। आमच्या विरोधामध्ये जे उभे राहिले ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत। ते काही पण सांगतील, काही जण म्हणतील आम्ही निवडून आल्यावर दादाला जाऊन मिळणार, आला काही अर्थ नाही। एकदा पॅनल म्हणजे पॅनल, हे जे काही बाकीचे सांगतात उद्याच्याला ते निवडून आले आणि त्यांना वर्ण निधी नाही मिळाला ते काय करणार आहे? अरे आम्हाला निधीच नाही, मग कोणी सांगितलं होतं उभं राहायला? पंतप्रधानांनी दिलेल्या, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या, त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल। बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा। अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं। बघा काय, मला असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल। ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो। अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। हो, आता ते सगळीकडेच तसं धमकवून आहे ना। आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय नगरमधला आहे की कुठला तरी, ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, ते खुलेआम मतदारांना धमकी देत आहेत। निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।